वक्फ बोर्डाची नोंद करणाऱ्या हिंदू विरोधी मंडल अधिकारी अनिल रोकडे यांची हकालपट्टी करा, अन्यथा सकल हिंदू समाज जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा. सकल हिंदू समाज, अखिल भारतीय संत समिती धर्मसभा आणि पुरोहित महासंघाचा इशारा. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना दिले निवेदन. हिंदू विरोधी मंडल अधिकारी अनिल एकनाथ रोकडे यांची पदावरून हकालपट्टी करून चौकशी करावी, अशा मागणीचे निवेदन सकल हिंदू समाज, नाशिक जिल्हा, अखिल भारतीय संत समिती धर्मसभा व पुरोहित महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. नाशिक महापालिकेच्या हद्दीतील शासकीय जागा असताना आपल्या पदाचा गैरवापर करून अनिल रोकडे यांनी बोगस नोंद करीत वक्फ बोर्डाचे नाव फेरफार सदरी दाखल केले. अशा हिंदू विरोधी अधिकाऱ्याला नाशिकमध्ये पदावर राहण्याचा अधिकार नाही. राज्यात व देशांमध्ये हिंदूंचं सरकार असताना हिंदू विरोधी कारवाया करणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याची यापुढे गय केली जाणार नाही. तसेच या निवेदनाद्वारे अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करून हकालपट्टी करण्यात यावी. तसेच आपल्या अधिकाराचा गैरवापर करत त्यांनी अनेक चुकीचे निर्णय घेत अवैधरित्या संपत्ती कमावली असल्याची ही चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. अनिल रोकडे यांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, तोपर्यंत त्यांना पदावरून दूर करण्यात येऊन त्यांचे वेतन थांबविण्यात यावे. तसे न झाल्यास सकल हिंदू समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल. यावेळी होणाऱ्या सर्व परिणामास जिल्हाधिकारी हे जबाबदार असतील, असा इशारा जिल्हाधिकारी यांना देण्यात आला. सदर निवेदन देताना महंत मंडलाचार्य पीठाधीश्वर अखिल भारतीय संत समिती धर्मसभा प्रदेश अध्यक्ष स्वामी अनिकेत शास्त्री देशपांडे महाराज, धर्मजागरण सभेचे अध्यक्ष विनोद शिंदे, इच्छापूर्ती गणेश मंदिर देवस्थानचे अध्यक्ष गणेश कदम, सरचिटणीस निकेश पाटील, प्रदेश प्रवक्ते यश बच्छाव, जिल्हा प्रमुख किशोर वडजे, जिल्हा प्रमुख तुषार भोसले, महानगर प्रमुख मंगेश कापसे, उपमहानगर प्रमुख राज पुरोहित, राहुल पगार, तुषार निमसे, आशुतोष आरोटे, नंदकिशोर शिरोडे आणि कैलास देशमुख यांच्यासह सकल हिंदू समाज, किलो भारतीय संत समिती धर्मसभा आणि पुरोहित महासंघाचे पदाधिकारी आणि हिंदू समाजाचे नेते उपस्थित होते. सकल हिंदू समाजाच्या वतीने पुरोहित संघ, संत समिती, सर्व हिंदुत्ववादी संघटना आदींच्या वतीने जिल्हाधिकारी महोदयांना पुनश्च एकदा आम्ही सूचित केलेलं आहे की प्रशासनामध्ये जे काही तथाकथित अधिकारी आहेत हे आपल्या पदाचा गैरवापर करून शासनाच्या जागेवरती वक्फ बोर्डाचे नाव तिथे टाकलं जात आहे आणि दंगल सदृश परिस्थिती, समाजामध्ये तेढ निर्माण होणे, दोन्ही गटांमध्ये अतिशय विद्रुपीकरण आणि उच्च प्रतीचं कसा विध्वंस होईल असा आशय त्या माध्यमातून घडत होताना दिसत आहे. तर अशा अधिकाऱ्यांना तत्काळ बडतर्फ करावं, त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करावी आणि प्रशासनाला आम्हाला विचारावंसं वाटतं की आत्ता मुघलांचं राज्य आहे का संविधानाचं राज्य आहे. कारण की प्रशासनाच्या जागेवरती पदाचा गैरवापर करून जर वक्फ बोर्डाची नावं लागली जात असेल तर उद्या ही शृंखला जर थांबली नाही तर आमच्या मठमंदिरांवरती सुद्धा वक्फ बोर्डाची नावं लागायला वेळ लागणार नाही. त्यामुळे राज्य सरकार, केंद्र सरकार, जिल्हाधिकारी महोदय आदींना कळकळीची विनंती आहे की अशा अधिकाऱ्यांवरती तत्काळ कारवाई करावी. एक उत्तम उदाहरण समाजापुढे ठेवावं आणि इथून पुढे कोणीही अधिकारी असं वागणूक, गैरवर्तन आणि धर्मभेद, जातीभेद करणार नाही. वक्फ बोर्ड असेल किंवा अन्य जे काही समाजविघातक संस्था असतील यांना समर्थन करणार नाही. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.